पाथरी येथील शेतकरी तेजराव ज्ञानोजी जाधव वय 66 गट नंबर 139 आज दिनांक 10 मे 2024ला जी दुपारी वादळ आलं त्या वादळात अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं कंबर तुटलेलं आहे. हे बघा, हे 4 वर्षाचं झाड आहे नारळाचं, आता याला फळं लागणार होती आणि हे कोलमडून गेलेलं आहे. त्याच्यानंतर तिकडे विहिरीवरती लिंबाचं झाड पडलेलं आहे, इकडं सागाची झाडं मोडलेली आहेत, तिकडं उन्मळून पडलेल्या वृक्षामुळं बरंच नुकसान झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवतो आहे की आमच्या म्हणजे टोटल परिसरात तर खूप झाडं पडलीत, पण मी माझ्या 139 गटापुरतं बोलेन. तर आता मी तुम्हाला दुसऱ्या जागी घेऊन दाखवतो की माझं काय नुकसान झालेलं आहे. आणि इतकं नुकसान आणि आता त्याच्या पुढं गोठ्याचं कोंबड्यांचं हे सगळे नुकसान आहेत. पण मी तुम्हाला आता एक पुन्हा दाखवतो की माझी कशी म्हणजे केलेल्या कष्टाचं कसं मला म्हणजे नुकसान सोसावं लागणार आहे आणि आलेला तोंडाची भात आलेला तो कसा जातो आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो की बाबा कसं मला म्हणजे आता मी काय करू असं हताश झालेलं आहे. तेव्हा हे झाडं उन्मळून पडले, त्याच्यामुळे हे सगळे सागाची झाडं आज उत्पन्न देणारी झाडं होती ती सगळी खाली आलेली आहे, ते सगळं नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा इकडं बघा ते सगळं झाडं तुटलेले आहेत. जी मोठ्याच्या मोठा वृक्ष खाली पडल्यामुळं जी पेरूची बाग आहे माझी 139 गटामधली, एका झाडामुळं जे पडलं तुटून ह्याच्या खाली कमीत कमी 35 ते 40 झाडं अशी कोलमडून दबून पडलेली आहेत. आज 35 ते 40 झाडाचं नुकसान किती होईल याचा मला अंदाज नाही. आणि मी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत शेतकरी आहे. माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला शासनानं काय त्वरित मदत करता येईल ती करावी. आम्ही माननीय तलाठी साहेबांना बोललेलो आहे, पोलीस पाटलाला बोललेलो आहे, गावातले आमचे माजी सरपंच यांना पण बोललेलो आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं पूर्ण आश्वासन दिलं आहे. तलाठी साहेबांनी उद्या पंचनामा करतो म्हणून सांगितलेलं आहे. सगळे फोटो त्यांना आम्ही पाठवलेले आहेत, तरी आम्हाला मदत होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आता मी तुम्हाला आमच्या घराचं आणि इतर झाडांचं कसं नुकसान झालं ते जरासं दाखवतो आहे. आणि आम्ही इतर शेतकऱ्यांना पण आमची विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपलं नुकसान दाखवावं आणि आम्हाला शासनानं आणि आता सध्या जी प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीत जरी जी असली गुंतलेली असली तरी त्यांनी थोडा वेळ काढून आमच्यासाठी द्यावा आणि आम्हाला काहीतरी नुकसान कसं सहन करता येईल त्याची मदत करावी अशी आमची विनंती आहे. आता हे बघा, आमच्या इथे टाक्या पडल्या खाली, गावाच्या टाक्या खाली पडल्या. त्याच्यानंतर हे बघा ही झाडं, ही आंब्याची झाडं बघा सगळी उन्मळून पडू लागली. हे झाड बघा, ही टाकी बघा, हे बघा हे झाड बघा कसं उन्मळून पडलं आहे. त्याच्यानंतर हे झाड बघा कसं उन्मळून पडलं आहे. हे झाड बघा कसं उन्मळून पडलं आहे. हे ज्याला लागलेले आंबे, आता हातातोंडाशी आलेले आंबे खाण्यासारखे आंबे होते बघा, हे पडले बघा सगळे खाली. आणि हे बघा हे झाड खाली पडलेलं आहे. हे झाडं काय पडलेली आहेत बघा, हे झाड वाकून गेलेलं आहे, हे झाड वाकून गेलेलं आहे. हे बघा हे झाड वाकून गेलेलं आहे. त्याच्यानंतर ही एक आमची जवळजवळ 50-60 वर्षाची बाभूळ होती आणि तिला लागून आम्ही कंपाऊंड केलेलं होतं. ते कंपाऊंड केलेलं आहे, ही बाभूळ होती, ही बाभूळ चक्क अशी उन्मळून पडली. त्याच्यामुळे माझं सगळं कंपाऊंड तुटलेलं आहे आणि हे कंपाऊंड आता मला लाखाभराचं नुकसान ह्याच्यामध्ये होत आहे. हे बघा माझे कोंबड्याचं घर होतं, हे कोंबड्याचं घर सगळं तुटलेलं आहे आणि कोंबड्या सगळ्या 8-9 कोंबड्या मरून गेलेल्या आहेत. कुत्रे जखमी झालेले, हे सगळं तुटलेलं आहे, ते सगळं खाली पडलेलं आहे. हे बघा हे सगळं खाली पडलेलं आहे. हा लिंब बघा का वर्षानुवर्षाचा उभा असलेला लिंब, हे सगळ्या फांद्या तुटून गेलेल्या आहेत त्याच्या. आणि हे बघा हो, अरे हे बघा आमची लिंबूची झाडं बघा, आम्ही मोठ्या कष्टानं वाढवले. हे बघा हे सगळं लिंबूचे झाडाचे हे बघा फळं लागलेले, हे असे सगळे उन्मळून पडलेले. आम्ही काय करायला पाहिजे? शेतकरी मरायला पाहिजे का काय करायला पाहिजे? हे बघा हे आंब्याचं झाड आहे, याच्यामध्ये हे बघा हे याला फळं लागलेले, याला हे एवढं मोठे फळं आहे, हे सगळं उन्मळून पडलेलं आहे. आम्ही कसं जगायचं, काय करायचं? हे नुकसान कोण देईल आम्हाला? हे सगळे खुर्च्या, हे बघा इकडे हे सगळं, हे इकडे हे खुर्च्या बघा, इकडे बघा, या इकडे साहेब इकडे आणा व्हिडिओ तुमचा. हे बघा हे सगळं तुटून पडलेलं आहे. हे झाडं बघा पेरूचे झाडं, हे बघा
ते कसे तोडून पडलेले, हे बादल्या, हे कुत्र्याचं सामान, हे बघा, हे सगळे झाडं, हे खुर्च्या कुठून कुठून येऊन पडलेले आहे, हे सगळा गोठा तुटलेला आहे, तो गोठा तुटलेला आहे, ते आंब्याचं झाड तुटलेलं आहे, हे बघा इकडं पाठीमागं पण तुटलेलं आहे, कंपाऊंडचं नुकसान झालेलं आहे. आता हे बघा मी आमच्या घराचं आणि त्या गोठ्याचं कसं नुकसान झालं ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हे कसं होणार आमच्या आयुष्याचं आम्हाला मोठी चिंता वाटते. बाबांनो, तुम्ही पण असं काहीतरी आम्हाला मदत करायसाठी काही कोशिश करा. हे बघा हे सगळं झाड तुटून, हे आंब्याचं झाड एवढं मोठं होतं, लिंबाचं झाड अर्धं झाड गेलं साहेब, अर्धं झाड असं पूर्ण सगळं खंड्या पडल्यावर अर्धा टकला झाला त्या लिंब. हे बघा ह्या त्याच्या तुटल्यामुळं हे सगळं तुटलं, हे सगळं तुटलं. आणि हे बघा इथं मध्ये बघा हे सगळं नुकसान झालेलं आहे. ही गाडी बघा, ही गाडी बघा, ही गाडी पालथी झाली बघा. आता हिचे किती रिपेअर होतं माहीत नाही. हे सगळं उघडं झालं, हे तुटून गेलं. हे तुटल्यामुळे सगळं पाऊस आला, ह्याच्यात खत भिजलं, ह्याच्यात औषधं होती ती भिजलेली आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हे आमचं महत्त्वाचं गेट आहे समोरचं, ते पण तुटून गेलेलं आहे. हे बघा इतकं नुकसान झालं ते विचारतात. हे बघा पुढच्या आमच्या पुढे जाऊन पडलं, हा पण गेट तुटून गेलेला आहे. खुर्च्या बघा लिंबा खालून उचलून उडून ह्या खुर्च्या इथं आलेल्या आहेत बघा. इतकं नुकसान आहे. हे बघा हे सगळं खाली आलं. त्याच्यानंतर इकडे हे बघा, हे बाबळीचं झाड पण हे सगळं तुटून गेलं बघा. हे बघा हे सगळं झाड तुटलेलं आहे. रस्ता बंद झाला होता हा, आणि आता उडून काढलेलं आहे ह्याला. हे बघा हे सगळं तुटलेलं आहे. काय नुकसान आहे जेव्हा, कसं व्हायचं आमचं हे. तुम्ही काही मदत करा. सरकार मायबाप मदत करा आम्हाला. सरकार मायबाप मदत करा. सरकार मायबाप मदत करा. तलाठी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले, कृपया त्यांनी पाळावं. धन्यवाद आपले सगळ्यांनी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद. आणि असा त्रास कुणाला असेल तर भाऊ एकमेकांना मदत करा आणि त्या सहकार्य करा. आपले खूप खूप आशय धन्यवाद.